पांडवांनी राजसूय यज्ञ करायचं ठरवलं होतं आणि त्या राजसूय यज्ञामध्ये असा नियम असायचा की त्या राजसूय यज्ञामध्ये हे जे राजसूय यज्ञ करणारे होते ते सगळं सैन्य घेऊन जायचे आणि सैन्य घेऊन चौदिशीला फिरायचे. जे जे राजे असतील रजवाडे असतील त्यांना वश करायचे आणि त्यांना आमंत्रण देऊन ते यज्ञासाठी आमंत्रण द्यायचे. आणि आमंत्रण द्यायचे, काही लोकांना आमंत्रण जर देता येत नसेल तर त्यांच्याशी युद्ध करायचे आणि युद्ध करून त्यांना वश करून त्यांना आज्ञा करायचे की तुम्ही आमच्या यज्ञामध्ये किंवा तुम्ही आमच्या कार्यक्रमात आलं पाहिजे. असाच भीम म्हणतात की त्या चंपा नगरीवरती त्या कर्णाच्या नगरीजवळ आला आणि भीमाने मग तिथं दवंडी पिटवली की कर्णा तू आमच्याशी युद्ध कर. कर्णालाही वाटलं की युद्ध करण्यासाठी आले, कारण नाही काही नाही काही नाही. मग युद्ध करायला दोघंही तयार झाले. दोघांनी दिवसभर युद्ध केलं. दिवसभर युद्ध केल्यानंतर संध्याकाळी कर्ण घरी आला. घरी आल्यानंतर कर्णाच्या डोक्यामध्ये बऱ्याचशा शंका कुशंका होता, पण दुर्योधनाने अश्वत्थामा पाठवला होता कर्णाला सांगण्यासाठी की कर्णा, जे 5 पांडव आहेत ते यज्ञ करू इच्छित आहेत, त्यांना निर्वैरपणे तू सामोरं जा. अश्वत्थामा उशिरा पोहोचला आणि उशिरा पोहोचल्यानंतर कर्णाला ही गोष्ट सांगितली की पांडव यज्ञ करत आहेत, त्यांना सामोपचाराने आपण करभार दिला पाहिजे, टॅक्स दिला पाहिजे किंवा वर्गणी दिली पाहिजे आणि त्यांना काढून दिलं पाहिजे. रात्री अपरात्री ती गोष्ट कर्णाला कळली. कर्ण म्हटलं तू अगोदर आला असता तर आजचं युद्ध झालं नसतं. दुसऱ्या दिवशी कर्ण सामोरा गेला. सामोरा गेल्यानंतर भीमाशी सामोपचाराने त्यांनी कर देण्याचं कबूल केलं. आम्ही तुम्हाला कर द्यायला तयार आहे. तरीही भीम, भाऊ आहे बरं का सक्का, भीम तरीही त्याच्याशी उद्धटपणेच वागत होता. तरीही कर्णाने हात जोडून त्याला आपल्या महालामध्ये आणलं आणि महालामध्ये आल्यानंतर खूप पाहुणचार केला, खूप सुंदर पाहुणचार केला. पाहुणचार झाल्या झाल्या कर्णाने विनंती केली की आता तुम्ही आलेले आहात तर जेवण करून जा. त्यावेळेस भीमाने एक टुचून शब्द त्याला वापरला की आम्ही शरणागताच्या घरचं खात नसतो. जो आम्हाला शरण आला, कर्णाला त्यावेळेस खूप अपमान वाटला की मी शरण कशासाठी आलोय, तुमच्या भल्यासाठी आलोय, तुम्हाला कर देण्यासाठी, तुमची विनंती मान्य करण्यासाठी, तुमचा यज्ञ व्यवस्थित पार पाडवायच्यासाठी आलो, पण तुम्ही माझा अपमान करतायत. आता ही भावाभावामध्ये ही गोष्ट माहिती नाहीये तोपर्यंत कर्णाची जी वागणूक आहे ती सगळे अपमानजनक आहे, सगळं अपमानजनक. आणि हाच कर्ण म्हणतात दुसऱ्या दिवशी नदीमध्ये स्नानासाठी गेला, स्नान केलं आणि त्याचा बघा एक त्याचा गुण सांगतो तुम्हाला. इतका दानशूर होता, इतका दानशूर होता की जीव सुद्धा वेळेवरती द्यायला तयार होता असायचं. आणि हा नदीमध्ये स्नान करतोय. स्नान केल्यानंतर त्यांनी हातामध्ये पाणी घेतलं आणि पाणी घेतल्यानंतर नदीच्या कडेला आला. कडेला आल्यानंतर त्यांनी सूर्याकडे बघून आवाज दिला की आज कोणी याचक आहे का. त्याचा नियम असायचा, याचक असल्यावरती तो नदीमध्ये पाणी सोडून द्यायचा आणि त्या याचकाला जे लागेल ते. आज कोणी याचक आहे का, आवाज आला नाही. दुसऱ्यांदा परत आवाज केला, दुसऱ्यांदा आवाज आला. कोमल स्वरामध्ये एक स्त्री पाठीमागे उभी होती, ती म्हटली आहे. मग त्याने तो संकल्प कृष्णार्पण सोडला, पाठीमागे वळाला आणि तिला हात जोडून म्हटला की माते काय मागायचं ते माग. तरी ती बाई बोलायला तयार नाही. प्रसंग खूप मार्मिक आहे. गोष्ट अशी झाली, ती काळी साडी नेसून बाई आली होती. तिनं तोंडावरती पांघरून घेतलेलं होतं किंवा घुंगट घेतलेलं होतं. त्याच्यामुळे कर्णाला समजलं नाही नेमकी कोण आहे. कर्ण म्हटला की काय पाहिजे तुम्हाला मागा. ती बाई म्हटली की माझा पुत्र मला हवा आहे. कर्ण म्हटला तुमचा पुत्र मी काय केलं. ती म्हटली काल तुम्ही जे भीमासोबत युद्ध केलं ना त्याच्यामध्ये माझा पुत्र मारला गेला, तुम्हाला हवाय. तो म्हटला माते दान मागायची सुद्धा काही सीमा असते. दान कुठलं मागावं, काय मागावं याची सीमा आहे. सूर्याचा प्रकाश कोणी मागू शकत नाही, रात्रीची अंधाराची सावली कोणी मागू शकत नाही, वाऱ्याचा वेग कोणी मागू शकत नाही. तू काय चुकीचं मागतेस माझ्याकडे. ती म्हटली मी चुकीचं मागत नाही, तुम्ही चुकीच्या पद्धतीनं युद्ध केलं. तुम्हाला माहिती होतं भीमासमोर शरण जायचं होतं तुम्हाला, पण तुम्ही युद्ध केलंच कशासाठी. ती बराचसा युक्तिवाद लावत गेली. आणि मग कर्ण म्हटला की तुमचा पुत्र देणं अशक्य आहे. ती म्हटली मग अशक्य आहे तर तू दानाच्या घोषणा कशासाठी करतो. बघा बरं का, खूप सुंदर प्रसंग आहे. ती त्याला म्हणते की तू दानाच्या घोषणा कशाला करतो, तू दानवीर स्वतःला कशाला समजतोस रे. तुला जर तू दान देऊ शकत नाही. कर्णाच्या जिव्हारी शब्द लागायला लागले. हळूहळू तो या गोष्टीचा विचार करायला लागला आणि मग 2 मिनिटं थांबला आणि तो म्हटला की माते काही हरकत नाही. असं समज की कालच्या युद्धामध्ये तुझा मुलगा कर्ण होता, तो मेला आणि मग मी तुझा मुलगा म्हणून तुझ्या घरी यायला तयार आहे.
ती बाई म्हटली, आईच्या जातीला फसवणुकीच्या गोष्टी चालत नसतात. तू कितीही याच्यावरती म्हणला की मी तुझा मुलगा आहे आणि मला मुलगा मान, सहज शक्य नाहीये ह्या गोष्टी. ही फसवणूक कुणासाठी करतोय? कर्ण म्हटलं तसं नाहीये. असं समज की कालच्या युद्धामध्ये कर्ण मेला आणि हा जो आज तुझ्या समोर उभा आहे तो तुझा मुलगा आहे. ती म्हटली असं काही चालणार नाही. तरी कर्णाने विचार केला आणि विचार करून तो कर्ण तिला म्हणतो, माते जरी तुला ही गोष्ट मान्य नसेल तर मी माझा दानाचा शब्द मागे घेत नाही. लक्षात ठेव, 2 दिवसांनी मी माझ्या राज्याभिषेक कुणाला तरी करून देतो. मी योग्य व्यक्ती बघतो आणि दुसऱ्याच दिवशी तुझ्या घरी येऊन मी तुझी पुत्रवत सेवा करेन. काय समर्पण असेल. जान जाई पर वचन न जाई. स्वतःची जान गेली तरी चालेल, जीव गेला तरी चालेल, पण वचनाला जागणारी माणसं पूर्वीच्या काळामध्ये होती हो. आपण फक्त महाभारत नुसतं ऐकलं, युद्ध झालं, युद्ध संपलं, पांडव जिंकले, एवढ्यापर्यंत महाभारत नाहीये. तिथल्या प्रत्येक पात्रामध्ये नीतिमत्ता आहे, प्रत्येक पात्रामध्ये जिवंतपणा आहे. आणि जिवंतपणा असा आहे की कर्ण म्हटला की 2 दिवसांनी मी या माझ्या राज्याला पूर्णपणे एखादा वारस शोधतो, त्या वारसाला माझ्या सिंहासनावरती बसवतो आणि मग मी तुझ्या घरी येऊन तुझी चाकरी करायला तयार आहे पुत्रवत. त्या बाईचा धीर ढासळला. ढसढसा ती बाई रडायला लागली. रडायला लागल्यानंतर कर्णाने पुढे जाऊन तिच्या तोंडावरचं पांघरून घुंगट वरती केलं. कर्णाच्या पायाखालची जमीन हादरली, सरकली. कर्ण घाबरला आणि कर्ण सुद्धा रडायला लागला. कारण ती स्त्री जी होती ती कर्णाचा सारथी चक्रधर जो होता त्याची स्त्री होती आणि तिचा कौस्तुभ नावाचा मुलगा कालच्या युद्धामध्ये मरण पावला होता. कर्णाला कापर फुटलं. कर्ण रडायला लागला, जोरजोरात रडायला लागला की माते मला क्षमा कर. पण ती स्त्री म्हटली की राजा, अरे ज्या राजामध्ये एवढी धमक आहे की जो स्वतःचा विचार न करता, राज्याचा विचार न करता दुसऱ्याचा पुत्र व्हायला तयार आहे, अशा अनेक मातांचं रक्षण करण्यासाठी राजा तुझ्यासारख्या पुरुषाची गरज आहे, पुत्राची गरज आहे. तू तुझ्या राज्याचा त्याग करू नको. पण बघा प्रसंग असा झाला, हाच कर्ण घरी येतो. घरी आल्यानंतर त्याला हसण्याचा आवाज आला. आवाज आल्यानंतर त्याचा जो ऋषकेतू नावाचा पोरगा होता, छोटस पोरग होतं, त्याने असा छोटा मोठा एक बाण, धनुष्य बाण तयार केला होता. आणि तो धनुष्य बाण काय करायचा, कुणावर तरी मारायचा. आणि मग जो कर्णाचा सारथी आहे, चक्रधर नावाचा जो सारथी आहे, त्या सारथ्याला त्या कर्णाच्या पोराने बाण मारला. बाण लहान लेकरांनी मारला होता. त्या चक्रधराने, त्या सारथ्याने खोटं मेल्याचं नाटक केलं आणि मेल्याचं नाटक केल्यानंतर तो ऋषकेतू नावाचा जो पोरगा होता तो तिकडे हसायला लागला. तेवढ्यातच कर्णाने घरामध्ये प्रवेश केला. बघितलं की आपला पोरगा हसतोय आणि इकडे तो चक्रधर मेलो मेलो म्हणतोय. कर्णाच्या अश्रूंना पारावर राहिला नाही. कर्ण जास्त रडायला लागला. पत्नी तिकडे समोरून आली, म्हटली की आज नेमकं तुम्हाला झालं काय, एवढं तुम्ही दायमुख का रडताय? तेव्हा कर्ण म्हटला की वृषाली, अगं ज्या बापाचा पोरगा काल मेलेला आहे, ज्या चक्रधराचा पोरगा काल युद्धामध्ये मरण पावला, तोच बाप माझ्या पोराचा आनंद वाढावा यासाठी आज डुप्लिकेट मरताय. किती मोठं समर्पण आहे. कर्णाची ही जी बाजू आहे, ही बाजू भली कुंतीची ती चूक असू द्या, लग्नाच्या अगोदर गोष्ट घडलेली असेल, पण तो व्यक्ती जितका या महाभारतामध्ये प्रकाशमान राहिला ना, आणि त्याला वेळच्या वेळी सगळं काही असून अपमानित व्हावं लागलं, सगळं काही असून अपमानित व्हावं लागलं, ही कर्माची गती असते. दुसऱ्या अध्यायामध्ये ह्याच कर्माच्या गती सांगितलेल्या आहेत. तिसऱ्या अध्यायामध्ये जास्त कर्म आहेत, पण दुसऱ्या अध्यायामध्ये ह्या गोष्टी आहेत, सुंदरपणे आहेत. आत्म्याचे विवेचन करत असताना बऱ्याचशा गोष्टी ते येतील. महाभारताचे हे 2 प्रसंग मी याच्यासाठी सांगितले की हे इतके सुंदर प्रसंग की अशी माणसं पुन्हा होणे नाही, अशी माणसं पुन्हा होणे नाही. कर्णासारखा दानशूर परत झाला नाही. म्हणून मग एक शास्त्रकार खूप सुंदर सांगतात की जननी जनेतो दाता जन या संत या शूर. जननी जनेतो दाता जन या संत या शूर, नाही तो बाज वई मत गवा अपनानो. आई, तुला जन्म जर द्यायचा असेल तर एखाद्या दात्याला जन्म दे, शूराला जन्म दे, संताला जन्म दे. यापैकी जर तुला कोणाला जन्माला घालता येत नसेल, नाही तो वांज बाई मत गवा अपनानो, नाही तर तसं राहिलेलं काही वाईट नाही. कशाला आपलं शरीर खराब करायचं, कशाला? आपल्या पोटून आपली जे लेकरं जन्माला आली ते सुसंस्कारी असावे, काहीतरी धर्मवान असावे, यासाठी आपण वारंवार प्रयत्न केला पाहिजे. भगवद्गीतेचे हे श्लोक आपण अभ्यासत आहोत आणि ते श्लोक अभ्यासता
दुसरा अध्याय चालू आहे. दुसरा अध्याय थोडासा उदास आहे. उदास याच्या करताय कारण आता त्या अर्जुनाला उदासी मधून काढायचे. पहिला रडत होता, रडता रडता त्या अर्जुनाला बाहेर काढायचे. मग देवानी दुसऱ्या अध्यायामध्ये सगळं आत्माच सांगितलं. आत्मा असा आहे, आत्मा तसा आहे, आत्मा असा आहे, आत्मा असा असतो तसा असतो, ह्या रूप आहे ते रूप आहे. मागच्या याच्यात ऐकलं होतं की नैनमचे दंती शस्त्राने, तो शस्त्राने. दुसरा अध्याय म्हणजे तुमच्या भाषेत 10वेचे प्रवचन टोटल. दुसऱ्या अध्यायामधून जो पण शास्त्रकार किंवा प्रवचनकार असेल तो दुसऱ्या अध्यायामधून 10वेचे प्रवचन सांगत असतो. अच्छेद्य यमदाह्यो यमक्लेद्यो शस्ययोच. हा आत्मा जो आहे अच्छेद्य आहे, कापल्या जात नाही. आपलं जे रडणं किंवा दुःखी होणं आहे ना, एका शिक्षकाने एका लहान लेकराला विचारलं की बाबा ह्या जगातला सगळ्यात दुःखी प्राणी कोण आहे. बर काय त्याला विचारलं की सगळ्यात दुःखी प्राणी कोण आहे. त्या पोराने उत्तर दिलं मासा. माशाला कधीही दुःख झालं त्याला रडता येणार नाही, आणि रडला तरी त्याचे अश्रू कोणाला दिसणार नाही. प्रत्येकाची गती आहे, प्रत्येकाला ह्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहे. पण आपण भाग्यवान आहोत की कुठल्या तरी अवस्थेमध्ये आपल्याला धर्म ऐकायला मिळतोय. ज्या म्हाताऱ्या झाल्या त्यांना 60व्या वर्षी भेटू राहिल्या, ज्या थोड्या नवतार नाही त्यांना 35व्या वर्षी भेटू राहिले, जे त्याच्याही पेक्षा बारीक आहे 12-15 वर्षाचे त्यांना तेव्हा भेटू राहिले, जे त्याच्याही पेक्षा लहान आहे ज्यांना काही कळत नाही त्यांना आतापासून भेटतोय. उद्या कदाचित ते चांगले धर्मवान निघते. अच्छेद्य यमदाह्य यमक्लेद्य शस्ययोच. आत्मा कधीही मारल्या जात नाही, आत्म्याचे कधीही तुकडे होत नाही. असाच हा दुसऱ्या अध्यायाचा बराचसा सार आहे. पूर्वीच्या काळी ह्या लोकांमध्ये ती ताकद असायची. भीमामध्ये एवढं तप होतं, सामर्थ्य होतं की त्या भीष्माने तपाच्या बळावरती इच्छा मरण व्यक्त केलं होतं, आणि इच्छा मरणाने तो भीष्म जिवंत राहिले, आणि जिवंत राहिल्यानंतर इच्छा मरणाने ते मेल्या गेले. म्हणजे तुम्ही तुमच्या आत्म्याला काय करायचं हे तुम्ही ठरवू शकता. तुमच्या आत्म्याचा तुम्हाला उद्धार करायचा की परत परत पोटी पोटी जन्माला यायचं, परत आपला रुटीन चालू द्यायचं.